आता मी नाश्त्याला बनवत आहे चपातीपासून फ्रँची. तर बघावं कसं होतं येईल कसं नाही ते. पहिल्यांदाच बनवायला लागले. चीज असलं असतं तर आणखीन छान झालं असतं हे. तर इथं बघा एकदम अशी क्रिस्पी क्रिस्पी मी चपाती भाजून घ्यायला लागलो. तव्यावर रात्रीच्या चपात्या उरल्या होत्या 2. त्याच्यामुळे म्हणलं आता नवीन काय करण्यापेक्षा करावं हीच आणि खावं. आपण कशाला जुगाड लावायला माहीर आहे माहिती आहे का. कशापासून काय बी बनवतो मी, पण चवीचं असते. एखाद्या दिवस बेचव बनतंय पण चालतंय. पहिल्यांदा बनवले म्हणल्यावर काय बी होत असते. नंतर दाखवते तुम्हाला कसं बनतंय कसं नाही ते बरं का. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही सगळेजण ब्लॉग बघता हो पण सबस्क्राईबच करत नाही. काय होते सबस्क्रायबर करायला, करत जावा की जरा. गरीबाला तेवढा सपोर्ट. बघा किती क्रिस्पी आणि एकदम टेस्टी झाले. तुमच्याकडे पण चपात्या उरल्या असेल तर असंच काहीतरी भाजीमध्ये घालायची आणि करायचं. आमचूर पावडर, चाट मसाला आणि लाल तिखट आणखीन थोडं एक्स्ट्रा टाकायचं, छान लागतंय. तोंडात सर केस लागली, ह्याची तोंडात गेली सगळी. कसं करावं ह्या येड्या पोराला. इकडून तिकडून पैसे गोळा करून आता आणणार आहे तांदूळ खिचडी करायला. आमच्या कारभारी तर आता काय म्हणले उस्मानाबादला जायलेत त्यांनी. आणि इथं बघा आता स्वयंपाक बिपाक नाही म्हणल्याच्या नंतर ना घर असं टकाटक केलं, पुसून घेतलं सगळं. किचन वाटा हे आवरला. आणि इथं बघा आमचा पारूस नुसतं रडतंय. आता झाली आपली खिचडी तयार. किती मोठी घेतली आहे मी. 2-3 आठवडे झाले असेल खिचडी किंवा असं भात खाऊन. तांदूळ संपलेत त्याच्यामुळं आज आणलेत तांदूळ. आमचा केदारा बघा कसा अंगात आल्यानं करालता. रात्री झोपताना ह्याच्या अंगात आलतं. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.